संजय राऊतांनी काल खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बकऱ्याचा फोटो ट्विट केला होता आणि याला नरेश मस्केंनी प्रत्युत्तर दिलं। नरेश मस्केंनी गाढवाचा फोटो ट्विट केलाय। आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेनं ठरवलंय अशी टीका नरेश मस्केंनी केली। शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेत बोकड आणि गाढवाच्या फोटोवरून ट्विट वॉर रंगलाय। संजय राऊतांनी खाटकाच्या लाकडावर उभ्या बोकडाचा फोटो ट्विट करत शिंदेंना डिवचलाय आणि बोकडाच्या फोटोवर खबर पता चली क्या एसनची गट असं लिहित राऊतांनी ठिणगी टाकली आहे। दिल्लीतून बोकडाला गप्प राहण्याचा इशारा देण्यात आलाय असंही राऊतांनी म्हटलंय। यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश मस्केंनी गाढवाचा फोटो ट्विट करत पलटवार केलाय। आम्ही बकरे आहोत की वाघ हे जनतेनं ठरवलंय असं ट्विट मस्केंनी केलंय। शिवसेनेच्या शिरसाडांनीही तुम्ही लपणारे उंदीर असल्याचा टोला लगावलाय। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं, त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे। गाढव हे गाढव असतं आणि उभाटाची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल। आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे।